उन्हाळा सुरू झाला की आपल्याला थंडगार पिण्याची इच्छा होते. त्याच्यामध्ये आईस्क्रीम, कुल्फी, ज्यूस, मिल्कशेक आपण नेहमीच पीत असतो. आज इथे मी त्यातीलच एक कलिंगडाचा ज्यूस आणि कलिंगडाचं सॅलड बनवलेलं आहे. अगदी साधी सोपी रेसिपी आहे आणि कमी वेळामध्ये तयार होते. ज्यांना ज्यूस प्यायचा आहे ते ज्यूस बनवू शकता किंवा ज्यांना हे सॅलड बनवायचं आहे ते सॅलड बनवू शकता. वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी एक मध्यम आकाराचं कलिंगड घेतलेलं आहे. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये कलिंगड सहज मिळतात आणि कलिंगडामध्ये भरपूर प्रमाणामध्ये पाणी असतं. त्यामुळे आपण रोज हे कलिंगड आपल्या आहारात ठेवले पाहिजे, जेणेकरून आपल्या शरीरामध्ये हायड्रेशन राहतं आणि हे मुलांना आणि मोठ्या माणसांना सर्वांनाच कलिंगड खायला आवडतं. इथे आता मी हे कलिंगड चिरून घेणार आहे. कलिंगड चिरताना असे दात्र्या असणाऱ्या चाकूने चिरायचं आहे, म्हणजे कलिंगड आपल्याला व्यवस्थित चिरता येते. कलिंगड चिरताना आपल्याला उत्सुकता लागलेली असते की कलिंगड आतून अगदी लाल निघते की नाही. तर इथे बघा, हे कलिंगड आतून कसे दिसत आहे ते आपण नक्की पाहूया. इथे बघा, अगदी मस्त असं लालबुंद हे कलिंगड निघलेलं आहे. असं लालबुंद कलिंगड पाहिलं की खाण्याची इच्छा होते. जर कलिंगड लाल नाही निघालं तर अजिबात खाण्याची इच्छा होत नाही. आता मी ज्यूस बनवण्यासाठी आणि सॅलड बनवण्यासाठी यामधील अर्धच कलिंगड वापरणार आहे आणि अर्ध कलिंगड ठेवणार आहे. तर इथे मी आता काय करणार आहे, या कलिंगडच्या अशा पद्धतीने स्लाइस करून घेणार आहे, जेणेकरून आपल्याला सॅलडचीही फोडी करण्यासाठी आणि ज्यूससाठीही अगदी सोपं जातं. इथे मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे ना, त्या पद्धतीने जर आपण हे कलिंगड चिरलं ना, अगदी व्यवस्थित आपल्याला या फोडी निघल्या जातात. इथे बघा, अगदी व्यवस्थित अशी आपली स्लाइस निघलेली आहे. आता राहिलेलीही अशाच पद्धतीने चिरून घेतलेले आहेत आणि बघा, आपल्याला फक्त काय करायचं आहे, जिथं आपल्याला गोल दिसत आहे ना त्याकडे पासूनच व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे आणि अगदी आपल्याला छान अशी लालबुंद या कलिंगडाची स्लाइस निघली जाते. बघा, किती सोप्या पद्धतीने इथे मी हे कलिंगड चिरून दाखवलेलं आहे. आता मी अशाच पद्धतीने ज्या स्लाइस करून घेतलेल्या आहेत ना, त्या अशा पद्धतीने मधून कट करून घेणार आहे आणि कलिंगडाचे सॅलड आणि कलिंगडाचा ज्यूस बनवण्यासाठी इथे मी अशा छोट्या छोट्या फोडी बनवून घेणार आहे. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये भरपूर जणांना डोळ्याची जळजळ होते किंवा अशक्तपणा आल्यासारखा होतो. तर अशा पद्धतीने आपण वेगवेगळे ज्यूसेस करून पिलं ना, तर आपल्याला डोळ्याची जळजळ होत नाही किंवा मग अशक्तपणाही येत नाही. इथे बघा, अगदी लालबुंद अशी ही फोडी आहे. इथे मी जे अर्ध कलिंगड घेतलेलं होतं ना, त्याच्या अशाच पद्धतीने फोडी करून घेतलेल्या आहे आणि त्याच्यामधल्या निम्म्या ज्या फोडी आहेत ना, ते मी ज्यूस बनवण्यासाठी वापरत आहे. ज्यूस बनवण्यासाठी इथे मी ज्युसरचं भांडं घेतलेलं आहे. तुम्ही हवं तर मिक्सरच्या कोणत्याही मोठ्या किंवा छोट्या भांड्यामध्येही करू शकता. त्यानंतर इथे मी 8 ते 10 पुदिन्याची पानं टाकलेली आहेत आणि इथे मी अर्धा चमचा काळं मीठ टाकलेलं आहे. काळं मीठ नसेल तर साधं नेहमीचं मीठ टाकलं तरीही चालू शकते आणि इथे मी 4 चमचे साखर टाकलेली आहे. साखर तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता किंवा नाही टाकली तरीही चालू शकते आणि इथे मी अर्ध्या लिंबाचा रस टाकत आहे. हे कलिंगड गोड तर आहेच, पण हे साहित्य टाकल्यामुळे कलिंगडाच्या ज्यूसला आणखी टेस्ट येते. तर लिंबू पिळून टाकताना त्याच्यामधल्या बिया काढायच्या आहेत, नाहीतर ज्यूसमध्ये कडवट लागू शकते. आता आपण हे छान असं ज्यूसरला फिरवून घेऊया. 10-15 सेकंदामध्येच लगेच हे कलिंगडाच्या फोडी आहेत ना, त्या बारीक होतात आणि आपला कलिंगडाचा ज्यूस तयार होतो. आता हा कलिंगडाचा ज्यूस आपण गाळणीने गाळून घ्यायचा आहे किंवा तुम्ही वस्त्रगाळही करू शकता, कारण आपण या कलिंगडाच्या फोडीमध्ये ज्या बिया होत्या ना, त्या काढलेल्या नव्हत्या. त्यामुळे आपल्याला हे गाळून घेणं खूप जास्त आवश्यक आहे, नाहीतर ज्यूसमध्ये तशाच या बिया येतात. तर इथे सर्व छान असं गाळून घेतलेलं आहे आणि इथे बघा, मस्त असा आपला कलिंगडाचा ज्यूस तयार झालेला आहे. आपण बाहेर ज्यूस प्यायला गेलो तर त्याच्यामध्ये केमिकल कलर वापरलेला असतो किंवा तो ज्यूस अनहायजेनिक असतो.
पण इथे अशा पद्धतीने आपण घरच्या घरी अगदी हेल्दी असा थंडगार कलिंगडाचा ज्यूस बनवलेला आहे। इथे मी सर्विंग ग्लासमध्ये 2 बर्फाचे तुकडे टाकलेले आहेत आणि तयार करून घेतलेला कलिंगडाचा ज्यूस टाकलेला आहे। अगदी मस्त असा आपला थंडगार उन्हाळा स्पेशल कलिंगडाचा ज्यूस तयार झालेला आहे। अगदी छान असा दिसत आहे आणि टेस्टीही दिसत आहे। कलिंगडाचा ज्यूस तर आपला छान तयार झालेला आहे। आता इथे आपण कलिंगडाचे सॅलेड बनवूया। इथे फोडी तयार करून घेतलेल्या होत्या ना, त्याच्यामध्ये इथे मी 2 चिमूट मीठ टाकलेलं आहे। तुम्ही हवं तर याच्यावरून चाट मसालाही टाकू शकता, जेणेकरून हे जे सॅलेड आहे ना ते आणखीन जास्त टेस्टी होऊ शकते। इथे मी फक्त मीठच टाकलेलं आहे। जरी मीठ टाकलं ना तरीही हे सॅलेड खूप टेस्टी लागतं। आणि इथे आपलं मस्त असं कलिंगडाचं सॅलेड तयार झालेलं आहे। इथे बघा, अगदी बघितल्याबरोबरच आपल्याला खाण्याची इच्छा होते। ज्यांना ज्यूस प्यायचा आहे ते अशा पद्धतीने ज्यूसही पिऊ शकता किंवा अशा सॅलेडही करून खाऊ शकता। तुम्हाला यामधील ज्यूस प्यायला आवडेल की सॅलेड खायला आवडेल ते मला कमेंट करून नक्की सांगा। आणि मस्त असा आपलं कलिंगडाचा थंडगार ज्यूस आणि टेस्टी असं सॅलेड तयार झालेलं आहे। मी आणखीही उन्हाळा स्पेशल ज्यूसच्या रेसिपी माझ्या चॅनलवरती टाकलेल्या आहेत। इथे मी चिक्कूचा मिल्कशेक बनवलेला आहे, त्याचबरोबर खरबुजाचा मिल्कशेकही बनवलेला आहे आणि पोटाला थंडावा देणारा मठ्ठाही बनवलेला आहे। सर्वच रेसिपीच्या लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत, तुम्ही नक्की करून बघा। तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा कोणत्या गावातून पाहत आहात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आजची रेसिपी कशी वाटली तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा। उन्हाळा स्पेशल आणखी अशाच नवनवीन रेसिपी मी घेऊन येणार आहे, त्यामुळे तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओ मी अपलोड केला की तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन भेटेल। हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि फ्रेंड्स फॅमिली बरोबर शेअर करा। पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी बरोबर। तोपर्यंत मस्त खा, हेल्दी रहा। नमस्कार।